नमस्कार मित्रांनो, कोण जिंकणार बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी? कोण सांगते तन्वी कोलते जिंकणार, कोण सांगते अनुश्री, कोण विशालचं नाव घेते, कोण आरबीचं नाव घेते. पण याच्यामध्ये मित्रांनो एक नाव मिसिंग आहे, ते म्हणजे दीपाली ताईचं. दीपाली ताई या ट्रॉफीच्या रेसमध्ये कुठेच दिसत नाहीये. तिचं नाव सोशल मीडियावर अजिबात घेतलं जात नाही, की दीपाली ताई देखील ट्रॉफीच्या रेसमध्ये आहेत म्हणून. कुठे गेले दीपाली ताईचे फॅन्स? कुठे गेले दीपाली ताईचे पी-आर मंडळी? खरंच मित्रांनो, दीपालीताईचं एवढं नाव पुढे येत नाही. खरं तर त्यांचं देखील नाव या ट्रॉफीच्या रेसमध्ये पाहिजे. काटा ग्रुपच्या फाउंडर आहेत त्या आणि काटावाल्यांना म्हणजे शेवटपर्यंत फायनलपर्यंत त्या घेऊन आल्यात. तर त्यांचं देखील नाव रेसमध्ये असायला हवं होतं. थोडंसं पी-आर मंडळीने जोर मारायला पाहिजे मित्रांनो, नक्कीच. टॉप 5 पर्यंत त्या आल्यात. तर एकूण 5 सदस्य हे ट्रॉफीच्या रेसमध्ये सध्या तरी पाहायला मिळतात आणि आज शनिवारी दुपारी 3:30 वाजेपर्यंत वोटिंग लाईन सुरू असणार आहेत. त्यानंतर वोटिंग लाईन बंद होणार आहेत. तर आले आहेत आत्ताच्या घडीचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड किंवा मग फायनल वोटिंग ट्रेंड. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला आणि कोण जिंकू शकतो बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी, त्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. तर मित्रांनो, आत्ताच्या या लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये सगळ्यात खाली आहेत ते म्हणजे दीपाली सय्यद. मगाशी मी सांगितलं ना, की दीपाली ताईचे फॅन्स किंवा मग पी-आर मंडळी तेवढी ॲक्टिव्ह दिसत नाहीये. हे जे काही वरची चारही नावं जी आहेत ना, ती खूप ॲक्टिव्ह आहेत आणि ट्रॉफीच्या रेसमध्ये असं सांगितलं तरी हरकत नाही. दीपाली ताईला तेवढी वोटिंग खरंच होताना दिसत नाहीये. दीपाली ताई या वोटिंग ट्रेंडमध्ये सगळ्यात खाली आहेत. मला तर असं वाटतं, की दीपाली ताई या 5व्या नंबरवरूनच घराबाहेर जातील, असं एकंदरीत परिस्थिती पाहायला मिळते. तर दीपाली ताई या वोटिंग ट्रेंडमध्ये सगळ्यात खाली म्हणजे 5व्या स्थानी आहेत. मित्रांनो, 4थ्या स्थानी आलाय तो म्हणजे बिग बॉसच्या घरातील मास्टर माइंड विशाल कोटियन. खरंच खूप शॉकिंग आहे. विशालला कालपर्यंत तगडी वोटिंग होताना दिसत होती. मित्रांनो, खरं सांगायचं झालं ना, तर विशाल गेम ही तसा खेळा. जबरदस्त फाईट त्याने दिली आणि तो एक असा कंटेस्टंट बिग बॉसच्या घरातील आहे, की त्याला गेम समजतो. कुठे काय चाल खेळायची त्याच्या मास्टर माइंड दिमागने तो जबरदस्त खेळ खेळलाय आणि त्याला वोटिंग ही चांगली होते. परंतु आत्ता तो थोडासा मागे पडताना दिसतोय. पण तरीही तो या ट्रॉफीच्या रेसमध्ये आहे. सध्या तो या वोटिंग ट्रेंडमध्ये 4थ्या स्थानी आहे. 3ऱ्या स्थानी आलाय तो म्हणजे बिग बॉसच्या घरातील द जेंटलमॅन राकेश बापट. राकेश बापटला मित्रांनो तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय आणि राकेश देखील आता ट्रॉफीच्या रेसमध्ये आलाय असं सांगायला हरकत नाही. राकेशचा नक्कीच एक शांत समयी गेम आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्यांदा थोडासा तो निगेटिव्ह दिसला. मी टास्क खेळणार नाही, मी रद्दच करणार, मी चाललो. या वस्तू फेक, त्या वस्तू फेक, मी खेळणारच नाही, मी चाललो, टाटा बाय बाय. असा गेम त्याचा काल आपल्याला त्या एव्हीमध्ये नक्कीच पाहायला मिळाला. राखी आल्यानंतर त्याचा गेम थोडासा वेगळ्याच दिशेने गेला. परंतु एक काय म्हणू मित्रांनो, एक खरं आहे, तो जी पर्सनॅलिटी घेऊन आला होता, तीच पर्सनॅलिटी त्याने अगदी शेवटपर्यंत मेंटेन ठेवली. म्हणजे खेळासाठी बरीच लोकं फेक वागतात, मुखवटे घेऊन फिरतात. तसा आरबी मला दिसला नाही आणि तसा विशालही दिसला नाही. विशाल जसा डे 1ला आपण विशालला पाहिलं, तसाच तो शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. तर मला असं वाटतं, की एक रिअल पर्सनॅलिटी घेऊन हे दोघे बिग बॉसच्या घरामध्ये खेळताना दिसतायत. तर आरबीला म्हणजेच राकेश बापटला सध्या तरी चांगली वोटिंग होताना दिसते. तो या वोटिंग ट्रेंडमध्ये 3ऱ्या स्थानी आहे. आता टॉप 2 कंटेस्टंट कोण? दोन्ही महिला टॉप 2 ला सध्या तरी पाहायला मिळतात. काल मेघा धाडेने एका बाजूला तन्वीला ठेवलं होतं, एका बाजूला अनुषीला ठेवलं होतं. चला आपण फायनल रिहर्सल करूया. तसंच काहीसं चित्र मित्रांनो पाहायला मिळतंय. आता या दोघीही रितेश भाऊंच्या बाजूला असतात, की अजून दुसरं कोण असतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु या दोघीही सध्याच्या वोटिंग ट्रेंडमध्ये टॉप 2 ला पाहायला मिळतात. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे तन्वी कोलते. मित्रांनो, तन्वी कोलतेला जबरदस्त सपोर्ट मिळताना दिसतोय. खूप सारा सपोर्ट मिळताना दिसतोय. बरेचसे कलाकार ही तन्वी कोलतेला वोटिंग करा असं सांगताना दिसतंय आणि मित्रांनो एक तन्वीचं खरंच आहे, की ती जबरदस्त खेळली. टास्क जबरदस्त खेळली. भिडली, नडली पोरगी. जिथे मुद्दे ठेवायचे तिथे अगदी जबरदस्त मुद्दे देखील ठेवले. तर चांगला टास्क खेळली ती आणि एकंदरीत तिचा बिग बॉसच्या घरातील परफॉर्मन्स खूप छान होता आणि तशी तिला तगडी वोटिंग देखील होताना दिसते. ती सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 2ऱ्या स्थानी आहे. त्यानंतर पहिल्या स्थानावर पाहायला मिळते ती म्हणजे अनुश्री माने. मित्रांनो, अनुश्री मानेला तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय. म्हणजे जवळपास सगळेच इन्फ्लुएन्सर अनुश्रीसाठी मैदानात उतरलेत असं पाहायला मिळते. काल तर आपला गायक संजू राठोड
याने देखील अनुश्रीला सपोर्ट केला आणि डीपी दादा असेल किंवा बरेचसे तिच्याबरोबर काम केलेले मोठे मोठे इन्फ्लुएन्सर हे अनुश्रीसाठी वोटिंग करा असं सांगताना दिसत आहेत. तर अनुश्री सध्या तरी या वोटिंग ट्रेंडमध्ये पहिल्या स्थानी पाहायला मिळते आणि दुसऱ्या स्थानात ती म्हणजे तन्वी कुलते. मित्रांनो, या दोघींमध्ये जास्त वोटिंगचा डिफरन्स नाही आहे. दोघेही पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती नक्कीच आहेत. आता ट्रॉफी कोण जिंकतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मगाशी मी सांगितलं ना, तर दीपाली ताई या जास्त या ट्रॉफीच्या रेसमध्ये पाहायला मिळत नाही. परंतु हे चारही कंटेस्टंट यामध्ये विशाल असेल, आरबी असेल, तन्वी असेल किंवा मग अनुश्री माने या चारही जणांमध्ये ट्रॉफीसाठी जबरदस्त रेस पाहायला मिळते. मित्रांनो, हे जे काही वोटिंग ट्रेंड सांगितले ते मी सोशल मीडियावरचे जे लोकांचा सपोर्ट कसा आहे हे तुम्हाला मी सांगितलं. आता इंडमॉल, कलर्स मराठी, बिग बॉसकडे वेगळे वोटिंग ट्रेंड जातात. जिथे आपण जिओच्या ॲपवरती वोटिंग करतो. आता त्यांना कशा पद्धतीची वोटिंग जाते हे माहिती नाही. परंतु जे काही सोशल मीडियावर आपण पाहतो तशीच वोटिंग त्यांना देखील जाणार आहे. आता मेकर्स कोणाला विजेते करतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काही लोक सांगतात की तन्वी ही फेक पर्सनॅलिटी आहे आणि काही लोक सांगतात की अनुश्री हिने रिअल गेम दाखवला. म्हणजे जे काय ते मी खोटी वागली, मी चोरी केली, परंतु जे काय ते तोंडावरती समोरासमोर मी सगळं केलेलं आहे. मी फेक पर्सनॅलिटी नाही असं म्हणून देखील काही लोक अनुश्रीला वोटिंग करताना दिसतात. तर आता आरबीसाठी देखील जबरदस्त वोटिंग होताना दिसते. एक चांगली पर्सनॅलिटी, रिअल फेस तो देखील पाहायला मिळाला. भांडण तंटे जास्त काही केलं नाही असं म्हणून आरबीला देखील जबरदस्त वोटिंग होताना दिसते. विशाल कोटियान एक मास्टर माइंड गेम बिग बॉसच्या घरामध्ये खेळा. म्हणजे जसा खेळ बिग बॉसच्या घरामध्ये खेळायला पाहिजे. म्हणजे सगळे भांडण तंटे, राडे किंवा मग प्लॅनिंग प्लॅटिंग सगळं विशालने अगदी व्यवस्थित केलं. जसं बिग बॉसला पाहिजे तसा गेम तो खेळलेला आहे. त्यामुळे हे चारही कंटेस्टंट या ट्रॉफीचे दावेदार आहेत मित्रांनो. हे वोटिंग ट्रेंड सतत हालताना दिसणार आहेत. परंतु या चारपैकी आता कोण ट्रॉफी जिंकतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला? तन्वी, अनुश्री, विशाल किंवा मग आरबी कोण जिंकेल बिग बॉसची ही ट्रॉफी? कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट कोणाला आहे हे देखील कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.